मागच्या बुधवारी आपण रोजचं जेवण ही नवीन सिरीज सुरू केली आणि उदंड प्रतिसाद मिळाला. कारण अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे. रोज काय जेवण करायचं. उठलं ना, डोळे उघडले की पहिला प्रश्न, आज जेवायला काय करायचं, भाजी फ्रीजमध्ये काय आहे, ही सगळ्यांना भाजी केली तर आवडेल का, अतिशय छोटे छोटे पण गहन प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. आणि म्हणूनच रोजचं जेवण पण झटपट कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण झटपट काय स्वयंपाक करणार आहे ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात. येताय ना, तयारी सगळी करून झालेली आहे. झटपट करूयात आणि मस्त त्याच्यावर ताव मारूया. आता रोजचं जेवण या सिरीजमध्ये आपण आज छान आजचा स्वयंपाक करणार आहोत. मागच्या आपला पहिला जो व्हिडिओ झाला त्यात पोळ्या कशा करायच्या, कणिक कशी भिजवायची त्याबद्दल बोललो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुकर कसा लावायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. आता स्वयंपाकाला आपण सुरुवात करूया. 12:35 झालेले आहेत. प्रथम आपण पहिल्यांदा नेहमी कुकर लावून घ्यायचा. बाकीची तयारी चिरून वगैरे आपण करून ठेवलेली आहे. तर आपण कुकर कसा लावायचा ते बघूयात. कुकरमध्ये मी साधारण 1-2 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता आपण पाणी उकळत ठेवलं आहे. त्याच्या आधी पहिल्यांदा तांदूळ आपण घेतलेले आहेत. हे तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत. त्याच्यात साधारण तांदूळाच्या वरती जर आपण बोटं धरली तर साधारण पाऊण पेरं आपलं पाणी होईल या पद्धतीने ठेवलं. अगदी जर वाटीच्या मापात जर आपण बघितलं तर 1 वाटी तांदूळाला 2 वाट्या पाणी आपल्याला लागतं. ह्याच्यात चवीकरता मी थोडंसं मीठ घेतलं आहे. आज आपण मुगाच्या डाळीची आमटी करणार आहोत. त्यामुळे मुगाची डाळ 2दा-3दा स्वच्छ धुवून घेतली. तांदूळ 3-4 पाण्याने धुवून घेतलेत बरं का. कारण त्याला काही बोरिक पावडर म्हणा किंवा काही केमिकल आपण लावलेले असतात ते सगळे निघून जावे म्हणून 2-4 पाण्याने तरी तांदूळ आणि डाळ काही घेतलं तरी ते धुवून घ्यावं. डाळीच्या वर अर्ध पेरं आपण असं पाणी घेतलं. मुगाच्या डाळीला कमी पाणी लागतं आणि शिजायलाही वेळ कमी लागतं. तुरीच्या डाळीला, हरभऱ्याच्या डाळीला पाणी 1-2 लागतं आणि मुख्य म्हणजे शिजायला 2-3 शिट्ट्या जास्त लागतात. चला आता कुकरमध्ये कसं ठेवायचं ते आपण बघूयात. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे. कधी आपण कुकर लावताना पहिल्यांदा डाळ, मग ती मुगाची असो, तुरीची असो, एखादी उसळ असो, पहिल्यांदा आपण डाळ ठेवायची. त्याच्यावर आपण आता तांदूळ आणि साल काढलेले 3 मध्यम आकाराचे बटाटे ठेवलेत. बटाट्यामध्ये काही आपण पाणी ठेवलेलं नाही. आता आपण याला झाकण लावून घेऊयात. आता याच्या आपण 1-2 शिट्ट्या करूयात आणि मंद गॅस करून 1-2-3 मिनटं ठेवूयात. म्हणजे आपली डाळ आणि बटाटे चांगले शिजले जातील. कुकरच्या शिट्ट्या झाल्यात. आता आपण तोवर आमटी करून घेऊयात. आता 12:44 झालेत. आता तोपर्यंत आपण आमटीचं पाणी करून घेऊयात. आपण मुगाची डाळ घेणार आहोत. थोडंसंच तेल आपण घालणार आहोत. तेल आपलं तापलेलं आहे. त्याच्यात आपण जिरे घालूयात. जिरे थोडेसे काळपट झाल्यावर हिंग, कढीपत्ता, मिरची. आता याच्यामध्ये जर लसूण घालायचं असेल तरीसुद्धा आपण लसूण घालू शकतो. आपण आता पाणी घालूयात. त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. मिरची घातली असेल तरीसुद्धा याच्यामध्ये लाल तिखटाने छान रंग येतो. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. आता हे आपलं पाणी उकळतं आहे. तर कुकरही गार होईल तोपर्यंत आपण हे भांडं मागच्या गॅसवर ठेवून देऊयात. आणि आता आपण भाजी करायला घेऊयात. आता 12:46 झालेत. आपण भाजी करून घेऊयात. आज आपण मिरची आणि बटाट्याची छान मसालेदार भाजी करणार आहोत. त्याच्याकरता तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त आहे. तेल तापलं. याच्यात आपण मोहरी घालूयात. थोडेसे जिरे घालून घेऊयात. याच्यात आपण कमी तिखट असलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपण बिया काढून घेतल्यात. त्याचे 2-2 भाग केलेत आणि त्या ह्याच्यात आपण घालणार आहोत. थोड्याशा मिरच्या परतून झाल्या की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. मी कांदा थोडासा घालते. अगदी थोडाच घालायचा बरं का. आता एकाच वेळेला 2-3 कामं करता यायला पाहिजे ना, म्हणून आपण ही आता भाजी परतली आहे. इकडे आमटी आपली करून झालेली आहे, म्हणजे पाणी करून झालं आहे. आणि आता आपण एकीकडे बटाटा भराभरा चिरून घेऊयात. मिरची जास्त लाल व्हायच्यात आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे. आता अजून 1 बटाटा चिरून व्हायचा राहिला आहे. तोपर्यंत आपण काय करूयात, झालेला बटाटा मिरचीत घालूयात म्हणजे आपली मिरची लाल होणार नाही. याच्यात आपण थोडीशी हळद घातली आहे. हळद आधी घातली असती तरी चाललं असतं पण हळद आपली काळी झाली असती. आता याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला, थोडीशी धन्याची पावडर, गॅस लहान आहे बरं का,
भरपूर कोथिंबीर आणि आपण आपली भाजी आता थोडी हलवून घेऊयात आणि मग चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालूयात. या भाजीमध्ये आपल्याला धण्याची पूड जास्त लागते, त्याच्यामुळे भाजीला चव चांगली लागते. साधारण 1 चमचा धण्याची पूड घातली. आता याच्या आपण साधारण हा लहान चमचा भरून आपण ह्याच्यात मीठ घेतलं. माझ्या अंदाजाप्रमाणे एक मध्यम आकाराचा बटाटा एका माणसाला पुरतो. आणि मिरच्या म्हणाल तर मोठ्या मोठ्या आपण 3 ते 4 मिरच्या घेतल्यात. ज्या कमी तिखट असतात त्याच्या बिया काढून त्याचे 2-2 भाग केले. आता ह्याच्यात मी आणखीन कोथिंबीरीच्या काड्या असतात की नाही, ती कोथिंबीर घालणार. त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येईल. आपली भाजीसुद्धा छान झाली. तुम्हाला जर कोथिंबीरीच्या काड्या आवडत नसल्या तर काड्या नाही घातल्या तरी चालेल, भरपूर कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालू शकते. आहे की नाही, झटपट आपली भाजीसुद्धा तयार झाली. आता आपली भाजी तयार झाली. आता आपण आमटी करणार आहोत. आमटीच्या पाण्याला छान उकळी आली आहे. उकळी आल्यावर आपण गॅस बंद केला होता. आता भाजी झाल्यावर पुन्हा त्या पाण्याला उकळी आणली. त्याच्यामध्ये मुगाची डाळ थोडीशी अखंडच घातली आहे आणि बाकीची आपण छान मऊ करून घालणार आहोत. त्यामुळे आपली आमटी एकजीव होईल. आता याच्यात आपण पाणी घालूयात आणि ह्या भांड्यातही थोडंसं पाणी घालून हलवून आपण घेऊयात. गॅस मोठा केला म्हणजे घरामध्ये समजा जर कोणी वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांना पातळ असं काहीतरी कालवण नेहमी लागतं, पोळी कुस्करून खायला भाताबरोबर, हो की नाही. त्याच्याकरता आपण असे वेगवेगळे आमटीचे म्हणा, सार म्हणा, असे प्रकार घरात केले जातात. आणि समजा आपले राहिले तर आपल्याला संध्याकाळी त्याचा उपयोग होतो. अशी मस्त मुगाची आमटी झालेली आहे. आता आपण वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघूयात. थोडीशी कोथिंबीर घालूयात म्हणजे आपली आमटी तयार झाली. आता आपण भरीत तयार करूयात. 1 वाजला आहे. आता आपण हे 2च छोटी वांगी होती ती भाजून घेतलेली आहेत. त्याची सालं काढून दह्यातलं भरीत करूयात. आपल्या वांगी थोडीच आहेत म्हणून आपण थोडंसं तेल घेतलं आहे. त्याच्यात मोहरी घातली. समजा जर ऑफिसमध्ये न्यायचं असेल तर कांदा घालायला नको, नाहीतर याच्यात 1-2 चमचे कांदा घातला तरीसुद्धा चालू शकतो. मोहरी तडतडली, मी गॅस बंद केला. त्याच्यात मिरच्या, थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर आणि याच्यात अगदी छोटीच वांगी आहेत आपली म्हणून ही वांगी याच्यामध्ये अशी कुस्करूनच हाताने मी घातली. गॅस बंद आहे. एवढ्या याच्यावरच आपण वांगी तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता हे भरीत जे आहे ते आपण या वाटीमध्ये काढून घेतलं, थोडंसं गार होऊ देऊ. आता आपण दही 1 वाटीभर घेतलं आहे. आंबट दही नाही आहे खूप. याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, चवीला अगदी थोडीशी साखर. आता आपलं हे भरीत गार झालं आहे. हे भरीत आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. नेहमी अशी बारकी वांगी आपण भाजीला आणतो की नाही, त्यावेळेला 1-2-4 वांगी अशी आपण काढून ठेवावी. म्हणजे हे दह्यातलं जर भरीत केलं ना तर ते चवीला चांगलं लागतं. मुख्य याच्यात तुम्ही कांदा घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर दाण्याचा कूट घातला तरीसुद्धा चालू शकतं. असं हे छान दह्यातलं भरीत चवीला अतिशय छान लागतं. आता आपला सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. पोळ्या 7-8 लागतात, त्या आपण आधीच तयार करून ठेवलेल्या आहेत. पोळ्या कशा करायच्या याची संपूर्ण कृती आपण पहिल्या भागात ठेवल्या आहे. त्यामुळे पुन्हा आता मी काही ती रिपीट तुम्हाला दाखवत नाही. फक्त हा बाकीचा स्वयंपाक आपण कसा केला ते आपण बघितलं. आता हे सगळं छान आपण सर्व करूयात. 1:11 झाली तर आपला सगळा स्वयंपाक तयार आहे. आहे की नाही, झटपट झाला की नाही, सोपा पण होता. आणि मुख्य काय आहे, तीच बटाट्याची भाजी त्याच पद्धतीने केली तर सगळ्यांना कंटाळा येतो. थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी अशी केली तर नक्की सगळ्यांना आवडते. मुख्य म्हणजे मुलांना तर आवडेलच, पण तुम्ही ज्यावेळेला अशा छान छान रेसिपीज डब्यामध्ये किंवा टिफिनमध्ये घेऊन जाता किंवा आपल्या आहोंना अशा छान छान देता की नाही रेसिपी, त्यावेळेला सगळीकडे त्यांचं तर कौतुक होतंच होतं, टिफिनचंही कौतुक होतं, पण त्याबरोबर तुमचंही खूप कौतुक होतं. आणि ज्यावेळेला तुमचं असं कौतुक होतं, सगळेजण तुम्हाला छान म्हणतात, उत्तम स्वयंपाक झाला असं म्हणतात, त्यावेळेला मला म्हणजेच या अनुराधा आजीला खूप खूप आनंद होतो. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.